सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर. बंधूंनो, आपल्यासमोर लाईव्ह येण्याचं कारण संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करून आंबेडकरी म्हणजे फॅशन झालेली आहे अशा नालायक देशाचं दुर्दैव म्हणावं की जो माणूस त्याच्यावर भरपूर असे गुन्हे आहेत, तो तडीपार होता आणि भारतीय संविधानामुळे त्याला आज संसदेमध्ये बोलण्याचा अधिकार मिळाला, देशाचा गृहमंत्री होण्याचा अधिकार मिळाला. असा हरामखोर व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख एकेरी करतो. अशा या टकल्याला बीजेपीच्या सडक्या मेंदूला जागेवर आणण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही मध्यंतरी पाल 2018ची घटना पाहिली भीमा कोरेगावची. आता परभणीचं प्रकरण पाहिलं ना, अमित शहाचं वक्तव्य पाहिलं. एकंदरीत त्यांना 1 जानेवारीला भीमा कोरेगावच्या शौर्यदिनी मोठं षडयंत्र रचायचं आहे. परभणीची घटना पाहिली. परभणीच्या आदल्या दिवशी तिथं संभाजी भिडे येऊन गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी तिथे दंगल होते. भीमा कोरेगावची घटना पाहिली. भीमा कोरेगावच्या आदल्या दिवशी तिथं संभाजी भिडे येऊन जातो, तिथं दंगल घडते आणि ही दंगल कुठेतरी आज शांत होते आणि परत भीमसैनिकांची डोकी फिरवण्याचं काम इथले देशाचे गृहमंत्री करतोय. म्हणजे यांना 100% मी बांधवांना अपील करतोय, सावध राहा. कुठल्याही यांच्या ट्रॅपमध्ये तुम्ही फसवू नका. कारण येणाऱ्या 1 जानेवारीला हे मोठ्या प्रमाणात मला असं वाटतंय का हे मोठं षडयंत्र करून इथला आपला शिक्षित भीमसैनिक आहे याला अडकवण्याचा प्रयत्न करतात. आज जी शिक्षित मुलं आहेत यांना कशा पद्धतीने ट्रॅपमध्ये अडकून यांचं आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या अशा वक्तव्यामध्ये करतात. कारण का त्यांना माहिती आहे, जेव्हा जेव्हा महापुरुषांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जेव्हा बोलतील तेव्हा इथला भीमसैनिक हा शांत बसत नाही. हा रस्त्यावर येतो, आंदोलनं करतो आणि आंदोलनं केल्यानंतर यांच्यावर केसेस होतात, गुन्हे दाखल होतात आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर यांचं लाईफ ही बरबाद होणार आहे. म्हणजे एकंदरीत यांच्याकडे पाहता तर आपलं हे राजकीय जे आरक्षण असेल, आपलं शैक्षणिक आरक्षण असेल, हे संपवण्याचं काम यांचं षडयंत्रण आहे आणि आपले डोकं फिरवण्याचं काम आहे. हे भारतीय जनतेच्या मी जर त्या ठिकाणी संसदेमध्ये खासदार असतो तर अमित शहाला तिथल्या तिथं वाजवला असता. कुठल्याही प्रकारचा विलंब न करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाचा उद्गार त्यांनी चुकीच्या पद्धतीने करता त्याला तिथल्या तिथं वाजवला असता आम्ही. अमित शहा जेव्हा जेव्हा कुठे आमच्या महाराष्ट्रामध्ये फिरेल तेव्हा तेव्हा त्याला भीमसैनिक चोप देतील आणि चोप दिल्याशिवाय राहणार नाही. कारण का जेव्हा बाबासाहेबांचा विषय येतो तेव्हा आमच्या अस्मितेचा विषय येतो आणि तेव्हा आम्ही अशा गुन्ह्याबिनाला बिलकुल घाबरत नाही. सडेतूर उत्तर देण्याची जात ही आमची आहे, हे लक्षात असू द्या. अमित शहा, तुझी लायकी नाही आहे. एखाद्या जेलमध्ये सडला असतास, पण भारतीय संविधानामुळे तू संसदेमध्ये आज भाषण करू शकला आहेस. भारतीय संविधानामुळे तू आज खासदार आहेस, हे लक्षात ठेव. देशाचा गृहमंत्री तू झालास, हे संविधानाची कृपा आहे आणि संविधान जे त्यांनी दिलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांना आणि इथल्या नेते मंडळांना आव्हान करतोय का तुम्ही कुणाच्याही नादाला लागा, तुम्ही कुणाच्यावरही बोला, पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय येईल तेव्हा तुम्हाला आंबेडकरी जनतेच्या सामोरे जावं लागेल. आणि मी अपील करतोय, भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण मंत्री संत्री असतील भीमा कोरेगावला जर येतील ते तर यांना चपलीचा हार घाला भीमसैनिकांनो. देशाच्या गृहमंत्र्यांनी अमित शहानी तात्काळ या वक्तव्य मागे घ्यावे आणि माफी मागावी. नाही तर तुझी टकली आहे त्या टकल्याचा तबला केल्याशिवाय भीमसैनिक राहणार नाही, हे तुझ्या लक्षात असू दे भोसडीच्या. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅन्थर, जय भारत.